आम्ही सगळेजण ना सकाळ सकाळ लवकर उठून म्हणजे शुक्रवारचं लग्न होतं ना, तर आम्ही सकाळ लवकर उठून तयारी करून लग्नाला निघालो होतो. तर प्रेझेंट पॉकेट भरायचं काम चालू आहे. तर दीपा मॅडम प्रेझेंट पॉकेट भरतात तिचं. सगळ्यांनीच पॉकेटच घेतलेत कारण पैसे दिले तर उपयोगी तरी होतात ना. आता वस्तू दिल्या किंवा आयर वगैरे दिला ना तर ते काय उपयोगात एवढं येत नाही, उगाच साठून राहतं आणि मग परत ते दुसरं कोणाला तरी देण्याच्या तयारीत असतात. म्हणून आम्ही पैशाचंच प्रेझेंट दिलेलं आहे सगळ्यांनी. तर आणि त्याच्यावर प्रेझेंट पॉकेटवर ऑलरेडीच एक कॉईन होता. तर खूप छान वाटत होतं त्यामुळे बघायला पण. तर आता आम्ही चाललोय, सकाळ सकाळ तयारी केली, लवकर उठून तयार झालो. आम्ही आधी घरातनंच तयार होऊनच निघालेलं कारण तिथं साडी वगैरे चेंज करायला टाईमच नाही मिळणार कारण आधीच तिथे एवढी पाहुण्यांची गर्दी असते का विचारून सोय नाही. मग साडी चेंज करणं तर शक्यच नसतं म्हणून आम्ही घरातूनच तयार होऊन निघालेलो. चला तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मस्त. चला तुम्ही पण लग्नाला आमच्या सोबत. आजचा दिवस आणि आयुष्यात येणारे सगळे दिवस तुमचे आणि आमचे सुखाचे आनंदाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आईचं आणि बहिणीला मी दाखवते, आता मी पण दाखवते. आणि रात्रीनं माझं खूप डोकं दुखत होतं तर माझं डोक्यावर तेल दिसतंय. तर नाही जर गेली तर मला लग्नाला जायलाच मिळणार नाही आणि मग रागवतील. तर हे लग्न तर आता नवीन पिढीमधील आमच्या घरातलं पहिलंच लग्न आहे. माझ्या मावस भावाच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळं. तर सकाळ सकाळनं खूप थंडी होती, खूप म्हणजे खूपच होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये आणि तिकडं सातारा साईडला वगैरे किती थंडी आहे. सगळ्यात जास्त पुण्यामध्ये थंडी आहे. तर आम्ही त्यासाठी नाश्ता करण्यासाठी उतरलो होतो. तर हलका फुलकाच नाश्ता केला, डोसा वगैरे. प्रत्येकाने आपापल्या आवडीचं घेतलं होतं, इडली डोसा. तर परत बसलो नाश्ता करून प्रवास करायला आणि जाता जाता काही काही सुंदर असे निसर्ग सौंदर्याचे क्षण मी तुम्हाला दाखवत आहे. तर खूपच भारी वाटतं हे बघताना. मला जशी मजा वाटते बघताना तशी तुम्हाला पण वाटतच असेल. त्यामुळे मी पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे व्हिडिओ घेतलेले आहेत. नारळाची झाडं ना खूप सुंदर दिसत होती. बऱ्याच ठिकाणी दिसली छान छान, पण मी थोडीफार तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि ऊसाची शेतं भरपूर होते. ऊस, लसूण, कांदा, हरभरा आणि ज्वारी वगैरे असे बरेच शेतं खचाखच भरले होते. छान असे डोलत होते पिकं. लसूण फक्त जरासं वर डोकं काढलं नव्हतं त्याने. तर आम्ही जास्त काही असं सिंपलच आमचा लुक होता लग्नाचा. कारण असं लांबच्या प्रवासाला सोन्याचे वगैरे दागिने घालून जायला ना खूप भीती वाटते, त्यामुळे आमचा सिंपलच लुक होता. साड्या आम्ही दिवाळीत घेतल्या होत्या ना, त्या साड्या नेसल्या आम्ही. ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या ना, ज्या आम्ही स्वस्तामध्ये साड्या घेतल्यात त्याच ह्या साड्या आहेत. ते आदित्य नवरदेवाचं नाव आहे आणि गौरी नवरीचं नाव आहे. तर दोघांचे फोटो लावलेत. एंट्री म्हणजे मांडवात हॉलमध्ये करतो ना तेव्हाच लावलेले आहेत दोघांचे पहिले फोटो. सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत वराडी मंडळीच्या स्वागतासाठी. छान वाटतंय बघायला, रांगोळी खूपच छान काढले. हॉल ना खूपच सुंदर होता. असा मोकळा ढाकळा होता आणि छान थंडगार हवा येत होती, त्यामुळे मस्त वाटत होतं. तर आम्ही सगळेजण हॉलवर आलो तर काय काय पाहुणे मंडळी भेटायला लागलेत आता. आत्ता जो दिसला ना तो माझा मावस भाऊ होता आणि ही मावस बहीण राणी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली असेल. रायगडचे वगैरे व्हिडिओ होते ना त्याच्यामध्ये होती ती आमच्यासोबत. तर आम्ही गेलो तेव्हा ना साखरपुडा तर त्याच दिवशी होता, लग्नाच्या दिवशी आम्ही गेलो. त्या दिवशी म्हणजे आम्ही गेलो ना तेव्हा साखरपुडा झाला होता, सगळं एकाच दिवशी होतं. तर हळदी चालू होत्या आम्ही गेलो तेव्हा. मग सगळेजण आम्ही पण सगळ्यांनी हळद लावली नवरा नवरीला. आमच्यात ना असे वेगवेगळे नाही लावत हळद, एकत्रच लावतात नवरा नवरीला. तर तुमच्यात अशी पद्धत आहे का? आम्हाला नक्की सांगा. काही जणांच्या आमच्या कोकणात तर अशीच पद्धत आहे की नवऱ्याला नवऱ्याच्या घरी आणि नवरीला नवरीच्या घरी हळद लावली जाते. तर आमच्याकडे असं लग्नाच्या दिवशी लावतात हळद एकत्र नवरा नवरीला. तर या सगळेजण मावस बहिणी, मामे बहिणी, भाऊ वगैरे सगळे सगळे नात्यातले माणसं भेटले, त्यामुळे मजा वाटत होती.
भारी वाटत होतं एकदम. हळद लावल्यावर काय मग एकमेकांना पण हळद लावतात बघा. ह्या ह्या पण मोठ्या मामी आहेत आणि आई. नंतर मग हळदीचा कार्यक्रम उरकला. तोंड वगैरे धुतली, हात धुतले, मग बसलेलं जेवायला. जेवण पण छान होतं, मस्त होतं. शेंगाची भाजी होती ना, ती भारी होती एकदम. इकडं सातार साईडला वगैरे प्रसिद्ध आहे शेंगाची भाजी. पुरी होती, शेंगाची भाजी, मसाले भात, बटाटा वडा, गुलाबजाम. सिंपलच जेवण होतं पण खूप छान होतं. टेस्ट होती जेवणाला. हे ना फुलं जरा मला छान वाटली ती एकदम बघायला, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये त्यांना घेतलंय. जे जे चांगलं घेत दिसतं ना माझ्या डोळ्यांना, ते ते मी घेतल्याशिवाय राहतच नाही. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ घेते ना, प्रत्येक यूट्यूबरला हा अनुभव असेलच. जेव्हा जेव्हा व्हिडिओ घेतात त्या कोणाच्या ना कोणाच्या तरी डोळ्यात ते खुपतच असतं. जसं मला तर बऱ्याच वेळा अनुभव येतो, तुम्हाला तुम्हाला येतो. हे मी पण बरेच व्हिडिओ बघतात, ते प्रत्येकजण आपापला अनुभव शेअर करतात. जे मोठे यूट्यूबर झालेले त्यांनी प्रत्येक गोष्ट सहन केलेली आहे, तेव्हाच ते आज उंच ठिकाणावर पोचलेले आहेत. एक सक्सेसफुल यूट्यूबर म्हणून आज ते आहेत यूट्यूबवर. आमच्यातनं वर्धावा निघतो लग्नाच्या आधी, तर तिथंच छोटंसं मारुतीचं मंदिर होतं. तर वर्धावा निघाला तर सगळ्या सगळ्या करवल्या नाचतायत आणि नवरदेवाची मित्रमंडळी सगळे नाचतायत. मस्त जरा छान वाटतात. नाचलं ना तर असं लग्न आहे असं वाटतं, मजा वाटते. असं लग्न म्हणजे कसं गाजावाजा एकदम असतो, एकदम सगळं 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 आनंदी आनंद वातावरण असतं, त्यामुळे खूप मजा वाटते. ही माझी मावशी आहे, तर तिला गजरा घालते राणी. तर मी गपचुपीत घेतलंय, गपचुपीत नाही घेतलंय, तसं सांगूनच घेतलंय. पण तिला वाटत होतं मी फोटो काढते म्हणून, तर मी म्हटलं फोटो नाही मी काढत आहे, मी व्हिडिओ घेते. आता लग्नाचा टायमिंग झाला तर नवरा नवरीची एंट्री होते बघा, तुम्ही बघू शकता. आता बऱ्याच ठिकाणी असंच नवरा नवरीची एंट्री असते लग्नाला म्हणजे लग्न लावण्यासाठी जातात ना जेव्हा स्टेजवर, तेव्हा पहिल्यांदा कसे यायचे आणि एकमेकांसमोर उभे राहायचे, अक्षता चालू व्हायचा, अंतरपाठ मध्ये असायचा. आता तसं नाहीये. आता अशा प्रकारे त्यांची एंट्री होते. झाली, लग्न लागून झाली. तर काही काही क्षण